चला गावच्या पद्धतीने आज मुटके फ्राय करून दाखवते. म्हणजे कसं करता माहिती का आमच्या गावाकडे आता कोथिंबिरीचे मुटके म्हणतात आणि आपण शहर गावामध्ये कोथिंबिरीच्या वड्या म्हणतो. पण मग आहे ना आता त्या कशा करतात नेहमीसारखे आपले कोथिंबिरीचे मुटके बनवून घ्यायचे, थंड करून घ्यायचे. थंड झाल्यानंतर थोडंसं कढईत तेल घालायचं. त्याच्यामध्ये ना जिरी मोहरी असली तर घाला, नाही घातली तरी पण चालते. मग लगेच ते छोटे-छोटे करून घ्यायचे तुकडे त्याचे आणि ते फ्राय करून घ्यायचे. बस ह्याच पद्धतीने गावाकडे मुटके फ्राय केले जातात. अजिबात तेलामध्ये तळती नाही का काही नाही, काहीच नाही. एवढा वेळ पण नसतो गावाकडे त्यांना. आणि समजा आता शिजल्यानंतर तर काही-काही नाही तर असे फ्राय केलेले पण आवडत नाही आमच्या घरामध्ये. मग काय करता माहिती का, एक मुटका तयार झाला, मस्त जेवायला बसले का एक-एक किंवा अर्धा-अर्धा मुटका घ्यायचा आणि तसाच खायचा बिगर तेलाचा. ह्या पद्धतीने आमच्याकडे खाल्ला जातो बरं का. किंवा मग असं शेतामध्ये जायचं असतं त्यावेळेस मग आमच्याकडे कसे बाळदी वगैरे असतात म्हणजे जे गाई-गुरं घेऊन जातात ना, तर त्यांच्यासाठी पण आहे ना असं तळून वगैरे फ्राय करून नाही देती बरं का. तर असाच देतात ते. असं काहीतरी उखळातली कुटलेली मिरची असते किंवा मग ठेचा असतो हिरव्या मिरचीचा. त्याच्या बरोबर आहे ना मस्त तो मुटका द्यायचा. मस्त रानामध्ये खूप छान लागतं, चविष्ट लागतं. भूक पण लागलेली असते आणि आमच्या गावाकडे हीच पद्धत आहे. चला सकाळीच पण आहे ना फ्लॉवरची भाजी चपाती झालेली होती. चला ओटा पण पुसून घेतला, भांडे वगैरे घासून घेतले. गव्हाचं दळण दळून आणलेलं होतं रात्री. ते पीठ पूर्ण थंड झालं. म्हटलं चला आता डब्यामध्ये ओतून घेते आणि पिशवी पण धुवून टाकते. त्याच्यानंतर आहे ना लादी वगैरे पुसायची राहिली होती ती पण पुसून घेतली. जेवण पण झालं आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आज घेऊया ब्लाऊज कट करायला. आता इथे मी अस्तर काढलं, ब्लाऊज पीस काढला साडीतून. त्याच्यानंतर आता इथे कट करायला घेतलं आणि माझे कॅट आहे ना झोपलेले होते आणि त्यांना तर असं काही असलं तर खूप मस्ती करायला आवडते आणि बघू शकता ते कसे खेळताय हे बघा. असे त्रास नाही देती पण त्यांना असं कुठे पण आहे ना आतमध्ये घुसायला खूप आवडतं. आणि ते बघा आता झोपलेले होते आणि माझा आवाज ऐकला लगेच दोघं पण उठलेले आहे. चला आता इथे ना मी कटोरीचं ब्लाऊज कट करते अस्तरवरती. पण काय होतं माहिती का, आता मी सगळे कामं झालेले आहे, करून घेतलेले आहे. तरी पण आता मला इथे ना, हे अस्तर कट करते ना, ब्लाऊज पीस वगैरे कट करते, तर त्याचे छोटे-छोटे तुकडे पडतात ना, तर खूप सारा परत पसारा होऊन जातो. आणि मग ते समजा पेपर कटिंग केलं, तर त्याचे पण पेपरचे तुकडे वगैरे इकडे-तिकडे खूप म्हणजे पसारा होतं घरामध्ये. परत ते झाडू मारायचा, परत लादी पुसायची. खूप पसारा होऊन जातं, काम परत वाढूनच जातो. चला त्याच्यानंतर आहे ना मला लक्षच नाही राहत. म्हटलं चला सकाळी टिफिनसाठी ना इथे मूग भिजत घालते. आता त्याच्यात पाणी घातलं, स्वच्छ 2 पाण्यानं धुवून घेतलेले आहे. परत त्याच्यात पाणी घालते आणि झाकून ठेवते म्हणजे सकाळीच नाश्त्याला होईल किंवा मग टिफिनसाठी तयार होतील. चला बाय, इथेच एंड करते.